पाठ चौथा. सावरपाडा एक्सप्रेस. कविता राऊत. लेखक संतोष साबळे. डोंगर दऱ्यांनी वेढलेला एक आदिवासी पाडा. त्या आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी. तिनं राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचं नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचं नाव आहे सावरपाडा. पाडा म्हणजे अगदी आदिवासी वस्ती. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आहे. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कवितांनी धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला आणि कविताच्या पायांमधली चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. त्यासाठी त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली, कारण आदिवासी घरातल्या एका मुलीनं अशा क्रीडा स्पर्धात भाग घेणं हे तिच्या आईवडिलांना पटतच नव्हतं. मग प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने कसं धावायचं हे शिकवायला सुरुवात केली, ते सुद्धा बूट घालून. तोपर्यंत कविताला अनवाणी धावायची सवय होती. हिऱ्याला पैलू पाडले की त्याचं तेज आणखीनच वाढतं, तसं कविताच्या बाबतीत झालं. गुजरातमधील गांधीनगर इथं झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यामध्ये रौप्य पदक मिळवून तिनं यशाचा प्रारंभ केला. पण मग पुढे काय व्हायला लागलं की ती राहायची त्या पाड्याच्या जवळ हरसूल या गावी, तिथं शिक्षण आणि नाशिक इथं सरावासाठी येणं. अशामध्ये कविताची खूपच ओढाताण व्हायला लागली. म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. कॉलेजमध्ये तर प्रवेश मिळाला, पण राहणार कुठे हा प्रश्न शेवटी विजेंद्र सिंग यांनीच सोडवला. 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली. त्यांना स्वतःचा एक मुलगा आणि मुलगी होती. सिंग दाम्पत्यांनी आपली दुसरी मुलगी समजून कविताचा सांभाळ केला आणि एका पाठोपाठ एक विक्रम कविताच्या नावावर झळकू लागले. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कवितानं कांस्य पदक मिळवलं आणि पाठोपाठ आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य आणि कांस्य अशी पदकं पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणाऱ्या कविताला तिथूनच सावरपाडा एक्सप्रेस असं नाव मिळालं. चीनमधील गुआंगझौ इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचं सुवर्ण पदक अवघ्या सेकंदांनी हुकलं. पण त्याप्रसंगी कविताची समजूत तिच्या आईनं काढली. कविता बंगळुरू इथं विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकींचं गहिरं नातं दिसून येतं. कविता स्वभावानी हळवी आहे. एवढी प्रसिद्धी मिळाली तरी ती स्वभावानी अगदी साधीच राहिलेली आहे. आईप्रमाणेच आपल्या वडिलांवर सुद्धा तिचं तितकंच प्रेम आहे. कविता जेव्हा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्याला विजेंद्र सिंग यांनी विनंती केली आणि म्हणूनच कविता आज या स्थानापर्यंत पोचू शकली. गेल्या काही वर्षांपासून ती कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिनं सर्वांचं प्रेम जपलं आहे. आज ती भारतातली अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. कविताचं म्हणणं, मेहनत करणं आपल्या हातात असतं. मेहनत हाच उद्दिष्टाकडे आणि ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. तोच आपल्याला यशाकडे नेतो. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिचं शिक्षणही अखंड चालूच राहिलं आणि म्हणून कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नक्कीच नायिका आहे.